बायोचार म्हणजे काय, मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तुम्हाला. आता बायोचार तुम्ही समजून घ्या. बायोचार म्हणजे कोळसा, पण कोळसा आपण जो चुलीतला किंवा लाकडात जळते ऑक्सिजन देऊन जो जळलेला असतो तो कोळसा नव्हे. बायोचार म्हणजे विदाऊट ऑक्सिजनचं जे कॉम्पॅक्ट स्वरूपात जे ज्वलन होतं आणि त्यात जी कोळसा टाईप असं राख जी राहते शिल्लक किंवा कोळसा म्हणा शिल्लक राहतो त्याला बायोचार म्हणतात. आता बायोचारचे फायदे खूप आहेत. मी तुम्हाला याच्यापूर्वी AI तंत्रज्ञान स्वीकारा, आत्मसात करा किंवा त्याचा अभ्यास करा तुम्ही शेतकऱ्यांना मी सांगितलं आहे. AI तंत्रज्ञान, बायोचार या दोन महत्त्वाच्या गोष्टी शेतीमध्ये एक उत्क्रांती होणार आहे. बायोचारचे फायदे काय आहेत तर तुम्हाला मी सांगतो. बायोचारचे फायदे, तुम्ही टाकलेली लागवड जी आहेत, झिंक, कॅल्शियम, बोरॉन, DAP, पोटॅश, अमोनिया किंवा तुमचं बाकीची इतर खतं आहेत, त्याचं जे अपटेक करण्याचं जे बॉन्डिंग स्वरूपात जमिनीमध्ये जात असतात, ती 13% पीक अपटेक करताना राहिलेली खतं जे शिल्लक राहतात ती खतं अपटेक देण्याचं काम करून घेतं. पहिली नंबर एक गोष्ट. दुसरी नंबर असा आहे की जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राखतं, pH व्यवस्थित ठेवतं, सेंद्रिय कर्ब व्यवस्थित ठेवत असतं आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता, म्हणजे जे बायोचारचे बारीक जे कण आहेत ते काय करतात, पाणी धारणी क्षमता जमिनीची वाढवत असतं. म्हणजे हे जे खूप फायदे आहेत तुमचे. आता तुम्ही जे बेसुमार लागवडी वापरलेले आहेत ह्याच्यामध्ये, खास करून हा विदर्भ मराठवाड्यासाठी, हा आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस भरपूर पडतो त्यामुळे खतात लिवछाट जाऊन जातात, पण विदर्भ मराठवाड्यासाठी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि महत्त्वाचं आहे. आम्ही पण करणार, मी पण वापरणारच आहे. बायोचारवर तुम्ही अभ्यास करा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बायोचार म्हणजे. विदाऊट ऑक्सिजनचा जो ज्वलन केलं जातं, म्हणजे दगडी कोळसा आपला तुमचा कोळसा असू द्या तयार होतो. मग तुमचे पराठे घ्या, तुरकाटीचे काटक्या घ्या किंवा लाकडं घ्या किंवा अन्य कुठलं जाळून ऑक्सिजन शिवाय जे जळलं जातं आणि जे राख शिल्लक राहते किंवा कोळसा शिल्लक राहतो त्याला बायोचार म्हणतात. हे एवढे बायोचारचे फायदे आहेत, खूप फायदे आहेत बायोचारचे. आणि बायोचार हा भविष्यात शेतकऱ्यांना फार उपयोगाचा कन्सेप्ट ठरणार आहे. ह्याच्यावर लोकांनी, शेतकऱ्यांनी अभ्यास करावा, जरूर अभ्यास करावा. मी म्हणत नाही मी हुशार आहे किंवा माझा खूप गाढ अभ्यास आहे. तुम्हाला यूट्यूबवर, गुगलवर किंवा तुमच्या ह्याच्यावर तुम्ही सर्च करा आणि ह्याचा अभ्यास करा. कुठं पुस्तकात माहिती मिळेल तर वाचा. बायोचार म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. जास्तीत जास्त फायदेच आपल्याला आहेत आणि प्रत्येकांचे जे शेतकरी आहेत त्यांनी ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. बायोचार म्हणजे काय, बायोचारचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर आत्मसात करून आपल्या शेतात वापरणं सुरुवात केली गेली पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला